उचगाव ग्रामपंचायतीच्या सत्तारूढ आघाडी अंतर्गत समझोत्यानुसार सदस्यांना चक्रीय पद्धतीनं उपसरपंचपदी काम करण्याची संधी देण्यात येते. त्यानुसार शीला मोरे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर नूतन उपसरपंच निवडीसाठी आज ग्रामपंचायत सदस्यांची सभा बोलावण्यात आली होती. या सभेत उपसरपंच पदासाठी काँग्रेसच्या शिवानी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनी शिवानी पाटील यांची उचगावच्या उपसरपंचपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. निवडीनंतर मावळत्या उपसरपंच शीला मोरे यांच्यासह सरपंच मधुकर चव्हाण आणि ग्रामपंचायत सदस्यांनी नूतन उपसरपंच शिवानी पाटील यांचं अभिनंदन करत त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. नूतन उपसरपंच शिवानी पाटील यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सर्व सदस्यांच्या सहकार्यातून सार्थ ठरवू अशी ग्वाही दिली. या निवडीवेळी हनुमान पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन नारायण मन्नाडे, संतोष पाटील, महावीर पाटील, पांडुरंग घुणके, सतीश पाटील, संभाजी पाटील, छत्रपती सेवा सोसायटीचे माजी चेअरमन संजय चौगुले वतनदार, ग्रामपंचायत सदस्य, ब्रह्मनाथ तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर नूतन उपसरपंच शिवानी पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.